हेरोदाने योहानाला तुरुंगात टाकण्यासाठी आपले सैनिक पाठविले, कारण योहान वारंवार म्हणत असे, हेरोद राजाने आपला भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदिया हिच्याशी लग्न करणे अयोग्य आहे. या कारणामुळे हेरोदियेला योहानाचा वध करून सूड उगवण्याची तीव्र इच्छा होती, परंतु तिला काहीच करता येत नव्हते, कारण योहान धार्मिक व पवित्र मनुष्य आहे हे हेरोद जाणून होता. त्याला योहानाविषयी आदर वाटे, पण अखेर हेरोदियेस संधी मिळाली. हेरोदाचा वाढदिवस होता. त्या समारंभात हेरोदियाची कन्या आत आली. तिने पाहुण्यांसमोर नृत्य करून हेरोद आणि मेजवानीला आलेली इतर पाहुणे मंडळी यांना खुश केले. तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन, अशी हेरोदाने शपथ घेतली. तो तिला म्हणाला, माझे अर्धे राज्य मागितलेस तरी मी ते तुला देईन. ती बाहेर गेली आणि तिने आपल्या आईला विचारले, मी काय मागू? आईने सल्ला दिला, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर माग. ती आणि त्याला म्हणाली, मला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची शीर तबकात घालून आताचे आता हवे आहे. शेवटी त्याने आपल्या एका शिरच्छेद करणाऱ्याला तुरुंगात पाठवून योहानाचे शीर कापून आणविण्यास सांगितले. त्या कर्मचाऱ्याने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला आणि त्याचे शीर तबकात घालून आणले आणि त्या मुलीला दिले.